कन्याकुमारीला चाललेलो आहे, बोटची सफर आणि आतलं सगळं. आता या अशा पद्धतीने असं हे तिकीट काउंटर आहे. तिकीट काढायचं 4 वाजता बंद होतं, पण आम्ही एजंट गाठला होता. एजंटने आमचं सगळं तिकीट काढलेलं आहे आणि आता तेव्हा सांगेन तसं आम्ही पुढे चाललेलो आहे. समोर आमचं एजंट दिसतंय उभं आहे ते. आता बोटीकडे आम्ही चाललेलो आहे. या इकडनं आता एंट्री आहे आपल्याला. आमचे आता सवंगडी पाठीमागे येत आहेत. चला आपण कन्याकुमारीच्या संपूर्ण हे दर्शनासाठी चाललेलो आहे. आता ही बोट आहे आपल्याला या ठिकाणी आपण पाहत आहात. अशी बोट आहे. साधारणतः 230 रुपये पर व्यक्ती तिकीट आहे. तिकीट घेतल्यानंतर आपल्याला पुढे जाता येतं. कन्याकुमारी तामिळनाडू राज्यात असलेले हे ठिकाण. कन्याकुमारी मंदिर हे दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात असलेले एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे, जे देवी कन्याकुमारीला समर्पित आहे, जी देवी पार्वतीचा अवतार मानली जाते. हे मंदिर 3 समुद्राच्या संगमाच्या ठिकाणी वसलेले आहे आणि देवी पार्वतीच्या लग्नाची वाट पाहणाऱ्या अविवाहित कुमारीचे प्रतीक आहे. तिरुवल्लुवर पुतळा हा प्रसिद्ध तमिळ कवी तिरुवल्लुवर याचा एक मोठा पुतळा आहे. 113 फूट उंचीचा हा पुतळा तामिळनाडूच्या कन्याकुमारी गावाजवळ हिंदी महासागरातील एका. हे आत्ता आपण ग्लास वॉक आपला आहे. या सगळे ग्लास आहेत. आपल्याला खाली याच्या सगळं समुद्र दिसतंय आपल्याला. हे पहा, हे आपण आता ग्लासवरनं चाललेलो आहे. या ग्लासवरनं चाललो आहे. हा पूर्ण खाली समुद्र आपल्याला दिसत आहे. हे पहा, हे पहा, हा खाली समुद्र. हे पहा, हा हे समुद्र आपल्याला खाली ग्लास आहे संपूर्ण. या ग्लासवरनं आपण चालत चाललेलो आहे. ग्लास पडली, संपला विषय आपला. पण तसं काय होणार नाही आहे. काळजी करू नका मित्रांनो, तसं काही होणार नाही आहे. एकदम भक्कम अशी ही काच बसवलेली आहे. मग भीती वाटण्याचं काम नाही आहे. आता हे अशा पद्धतीने चाललेलं आहे. आता हे आमचे सवंगडी कसे जातात ते बघतो. हे आमच्या सगळे रणरागिणी या ठिकाणी चाललेले आहेत ग्लासवरनं. हे पहा, अजिबात त्यांच्या मनात भीती नाही आहे आणि त्यांना अशी भीती पण वाटत नाही की खाली ग्लास आहे, पडेल का, समुद्रात पडेल का. पण अजिबात भीती नाही आहे त्यांना. बघा कसे एकदम मस्त झाले. चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा भाव नाही आहे त्यांच्या. दिसत आहे आपण, अजिबात भीती नाही आहे त्यांना. आणि आत्ता समुद्र हे पहा, हे पाणी फेसाळताना आपल्याला इथं दिसत आहे. तुम्हाला दाखवत आहे. दिसलं का तुम्हाला पाणी? दिसलं दिसलं दिसलं. चला 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 चला. कन्याकुमारीतील विवेकानंद स्मारक हे स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ बांधलेले एक पवित्र स्मारक आणि पर्यटन स्थळ आहे. हे स्मारक तामिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये समुद्रात असलेल्या खडकांवर 1970मध्ये बांधले गेले, जिथे स्वामी विवेकानंदांना ज्ञानप्राप्ती झाली असे मानले जाते. येथे विवेकानंद मंडपम हे एक सुंदर मंदिर आहे, जे पर्यटकांना आकर्षित.
संपूर्ण विवेकानंद रॉकची आपली पूर्ण सफर झालेली आहे। अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे। आपण कन्याकुमारी आल्यानंतर या ठिकाणी नक्कीच भेट द्या। या ठिकाणी आल्यानंतर जे मनशांती मिळते ते आपण शब्दात वर्णन करू शकत नाही। अतिशय नयनरम्य असं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणचं परिसर आपल्याला पाहायला मिळतो। चला तर मग आता आपण पुन्हा एका नवीन भटकंत्यासाठी भेटूया। या ठिकाणी थांबतो, आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।